आज राहतच नाही इथं. अय पोरी, अगं कुठे चालली? चालले मी निघून, मला नाही राहायचं आता इथं. अगं पण थोडा तरी विचार कर, तू लगेच घर सोडून जाते तू या असल्या गोष्टीमुळं. हे बघा बाबा, गेली 3 वर्ष बा कॉलेज संपून गेले आणि 3 वर्ष झाले तुम्ही नुसतं मला घरातच ठेवलंय. अगं पण तुझ्यासाठी चांगलं स्थळ बघतोय ना आपण. कायचं बाबा स्थळ बघताय? 3 वर्षापासून तुम्ही हेच करताय, स्थळ बघतो स्थळ बघतो. अगं पण चांगल्या स्थळासाठीच आपण थांबलोय ना. हा का मी उगा कोणाच्या गळ्यात मारून देणार आहे तुला? अहो पण बस ना, किती चांगलं बघता तुम्ही. तुम्हाला सगळं परफेक्टच माणूस पाहिजे ना, असं नाही भेटत. थोडं ऍडजस्टमेंट करावी लागती. झालं 25 वर गेले मी 25च्या. अगं पण तू मुलगी आहे, मी तुझा बाप आहे. शेवटी मला वाटणारच ना पोरीला सगळ्या बाजूनी चांगलं मिळावं. तुम्हाला मस्त वाटतं, पण आता स्थळ बघणारे मध्यस्थी सुद्धा कंटाळून गेलेत. काय तेच 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 तेच. अगं त्यांचं जाऊ दे, मध्यस्थी नसलं तरी चालेल, मी बघन तुझ्यासाठी स्थळ. नका बघू, मलाच आता ते कंटाळा आलाय. पण नुसतं तुम्ही नेता उभं राहतात. काही काही स्थळ तर माझ्यापर्यंत तुम्ही येऊन देते नाही, तसेच तिकडे आउट करतात. मग आता ती नाही पटल्यावर काय करणार? मग मी तुझ्यापर्यंत घेऊन येऊन मोकार काय उपयोग आहे का? नका अनु बाबा, हे बघा मी पर कंटाळले तुम्हाला. खरंच मी अशा वागणुकीला ना लय कंटाळले. आणि तर मी आता ठाम विचार केलाय, मला राहायचंच नाही इथं. तुम्हाला जे करायचं ना ते करा, मी चालले निघून. मला राहायचंच नाही. हे अगं असं नको करू, ऐक तू माझं जरा. अगं हे हे- माझं ऐकशील ना तेव्हा माघारी येशील नक्की. अहो तात्या, अहो काय झालं? असे का चालले तुम्ही? अहो एवढं का असं तोंड सुकून चालले? काय झालं? अगं काय सांगायचं तुला, ही पोरगी घर सोडून गेली माझी. आणि गेली ती गेली, अजून माघारी नाही आली. तू दिसली कुठं? अहो मला मगाशी जाताना दिसली, मी तिला विचारलं बी, मला काहीच नाही बोलली. हा पिशवी होती हातात, बॅग अडकवली होती आणि गेली निघून तारा तारा. काय ही पोर कशाचा राग डोक्यात घालून घेते आणि काय सांगता येत नाही. आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला घोर लागतोय बघ जीवाला. अहो पण झालं काय? मला चालता चालता सांगा. असं तिथं स्टँड वरती, इथून तर गेली ती. ही घे इकडून. हा चल, चल, चल. चला. नितीन काय करतो? ती मोटर चालू करायची, विश्वास बदलायचा होता, तिकडे वरच्या रानात घ्यायची होती. कशाला पाणी सुटतोय आता? कांद्याला पण द्यायची ना. हा का, आता काय शेवटचे 2 पाणी बसतील फक्त. बरं आहे मग. तू कुठून चालली बॅग घेऊन? मी आले घरून निघून. हा घरून आले निघून. ती काय घरची आली तुझ्या माग? हे काय तात्या, इथं तर आहे, तीन कुठे गेली? का होता ते? काय झालं? काय आता विचारा तुम्हीच. काय विचारा तुम्हीच विचार करा ना आता. तुम्हाला शहरातलं स्थळ लागत होतं, शहरात राहणारा पोरगा पाहिजे होता, सरकारी नोकरीवाला पाहिजे होता, सगळं काही तिकडचंच पाहिजे होतं. पण मला काय पाहिजे कधी विचारलं तुम्ही? गेले 25च्या पार 26, 27, 30 वर्ष आता होईल माझं, तर तुम्ही मला तसंच घरी ठेवशाल. अगं पण तुझ्या चांगल्यासाठीच बोलतोय ना मी. पण तुम्ही कधी विचार केलाय का मला काय पाहिजे? काहीच नाही, तुम्ही तुमचंच रखडून धरलं. अगं पण आता शेती करणार का तू? आता मजुरी बिजुरी करायला तुला जमन का? म्हणून मला वाटलं चांगली नोकरदाराच्या घरी जावं. मग याच्यामुळे तुम्ही मला किती वर्ष असेच घालवले? 3 वर्ष झाले मी घरीच पडले ना. आणि याच्यात काय बरं कमी होती? चांगलं चांगलं किती एकर जमीन तुम्हाला? 6 एकर. बघा 6 एकर जमीन आहे. काय पिकतं तुमच्या शेतात? 2 एकर कांदा आहे, 2 एकर डाळिंब आहे, 1 एकर गुरांचं खायला आहे आणि 1 एकर भाजीपाला आहे, तरकारी. बघा बाबा, भाजीपाला आहे, सगळं चालणार आहे. असं नाही का त्यांची शेती बंद पडेल आहे. आणि आपल्या डोळे पुढेच नाहीये, आपल्याच गावात आहे नाहीये. उलट मला वाटतं मी जवळ राहीन, सुखी राहीन, म्हणजे तुमचा चेहरा मला दिसन. पण नाही, तुम्हाला लांबच नेऊन काढायचं मला. हा हे बघा बाबा, मला नाही पटलेलं असतं. चांगलं आहे, शेती आहे, मी सुखात राहीन. उलट शहरामध्ये कसं असतं, पुन्हा नुसतं 4 खोलीच्या आतच राहायचं. शेजारचं मरतं जगतं काही कळत नाही आपल्याला. इथं चांगलं आहे सगळं. आपले जवळचे माणसं, गावाची माणसं कशी असतात, शहराची माणसं कशी असतात. आता तुला कसं सांग? बाबा तुम्ही मला काहीच सांगू नका. हे बघा मला हे स्थळ पटलेलं आहे. तुम्हाला आत्ताच सांगते, मला नोकरदाराशी लग्न करून नोकरीने राहण्यापेक्षा मी शेतकऱ्याशी लग्न करीन आणि राणीसारखं राहीन. तुम्हाला तुमची पोरगी राणीसारखी आवडन का नोकरानीसारखी आवडन? आणि तुझी हाऊस मौज करता येईल का शहरासारखी इथं? करील काय शहरासारखं? शहरामध्ये काहीच नाही अडलेलं. सगळं काय ते आपल्या इकडे शेतकरी माणसं करत सगळ्या पुरी खरं तर सुखी तिथंच राहतात. शहरांच्या माणसाकडे काही सुख राहत नाही. इथं उलट चांगलं राहू आम्ही. माझं नाही काय अडचण. बघा आता पोरांनी ठरवले, तुम्ही तुमचं बघा बुवा. आता जाऊ द्या तात्या, बघितलंय तिने तिचंच तर मग घ्या ना आता बोलणी. मी करू बोलू का आपण नानाला? बोलणी. बोलून घेतो मी.
ते मला बोलतात नाही, ते मला तर नानाला, आवडलेलीच तुम्ही मी घ्या म्हणून बोलून स्थळ करून. पाठवलं पहिल्यांदाच. बरं एक काम करा बाबा, या अशी निघून जाण्यापेक्षा तुमचं तात्या बोलून घ्या नाना, आणि काय असेल ते बघा तुमचं घरी. 4 माणसात बसून बोलू सगळं व्यवस्थित आणि मग करून टाकू. ऐक आता मी बोलवतो त्यांना. शेवटी ती सुखी तर आम्ही सुखी, आणि तिच्यासाठीच करतोय आम्ही सगळं. तिची इच्छा आहे ना तर तिच्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे बाबा. पोरीला जास्त कळतंय, माझं डोळं उघडलं आज. खरं आहे ती म्हणती ती. काय शहरात तरी जाऊन करायचं आणि काय नोकरदारांच्या नादी लागायचंय. अहो शेतीला चांगलंच दिवस आहेत, वाईट दिवस का आलं माहिती आहे का? जेव्हा आमच्यासारखं शेतकरीच म्हणायला लागलं का शेतकऱ्याला पोरगी द्यायची नाही, तेव्हा वाईट दिवस आलं शेतीला. बरं झालं ना तुझ्या मनासारखं. मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते. चालायचं बाबा आता, आमची डोकी कुठे एवढी चालायच्यात. आम्हाला वाटलं आम्हालाच लेकळत आहे. बरं चला घरी, राग डोक्यात घालून घेऊ नका. तुमचं नाना तेवढं पाठवून द्या बरं का. ते नाही आले तर तुम्ही जा, घ्या बोलणी करून. हाय का नाही, उरकन पटकुनी लग्न बी. हम्म. अहो आता नानांना बी सुनाची घाई असेल की या त्यानं लवकर घरीच आमच्या. चला चला चल ग. येते.